आज जर तुमचा पगार थांबला तर तुमचं आयुष्य किती दिवस चालेल? हा प्रश्न अनकम्फर्टेबल आहे, पण हाच प्रश्न तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो. एकच इन्कम म्हणजे सिक्युरिटी नाही, तो एक धोका आहे. आजच्या जगात सर्व्हाइव्ह करायचं असेल तर इन्कमचे एकाहून जास्त सोर्सेस असायलाच हवे. घर नाही, जमीन नाही, मोठी गुंतवणूक नाही, तरीही पैसा कमावता येतो. प्रश्न पैसा नाही, प्रश्न आहे योग्य डायरेक्शनची. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचं पगारच तुमचं एकमेव उत्पन्न आहे का? जर उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही सध्या फक्त जगत आहात, वाढत नाही. उद्या काही कारणाने पगार बंद झाला तर काय होईल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? म्हणूनच पॅसिव्ह इन्कम असणं अत्यावश्यक आहे. आणि हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे भाड्याने देण्यासाठी घर नाही, जमीन नाही आणि गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कमही नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी यात तुम्हाला रिलेट करता येईल असा वास्तववादी आणि उपयोगी कल्पना सांगणार आहे. तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल किंवा छोटं दुकान चालवत असाल, आजच्या काळात एकच उत्पन्नावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. फक्त पगारावर जगणं म्हणजे स्वतःवर मर्यादा घालणं आहे. आणि खरी गोष्ट अशी की आर्थिक तणावापासून आपण कधीच फार लांब नसतो. म्हणून अनेक उत्पन्नाचं स्रोत असणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पॅसिव्ह इन्कमचे 4 वेगवेगळे प्रकार सांगणार आहे, ज्यामध्ये हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण स्वतःला कुठे ना कुठे नक्कीच बसवू शकेल. चला तर मग सुरू करूया. कॅटेगरी 1, माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे आहे, याला कॅपिटल मधून येणारे उत्पन्न म्हणतात. तर पहिली आहे पोस्ट ऑफिस MIS म्हणजे मंथली इन्कम स्कीम. या योजनेत सध्या सुमारे 7% पेक्षा जास्त व्याजदर मिळतो. जर तुम्ही रुपये 15 लाख संयुक्तपणे गुंतवले तर दरमहा सुमारे 9,000 पेक्षा जास्त व्याज उत्पन्न मिळू शकतं. ही योजना सुरक्षित मानली जाते आणि नियमित मासिक उत्पन्न देण्यासाठी वापरली जाते. दुसरं आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS. ही योजना 60 वर्षावरील नागरिकांसाठी आहे. यामध्ये तुलनेने जास्त व्याजदर मिळतो. व्याजाची रक्कम तिमाही म्हणजे क्वार्टरली स्वरूपात दिली जाते. निवृत्त व्यक्तींसाठी ही लोकप्रिय आणि स्थिर उत्पन्नाची योजना आहे. तिसरी आहे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक करता, त्यानंतर ठराविक रक्कम दर महिना काढता, म्हणजे मासिक उत्पन्न तयार होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये मार्केट रिस्क असू शकतो, त्यामुळे परतावा हमखास निश्चित नसतो. आणि तिसरी आहे ॲन्युइटी प्लॅन्स. या योजनेत तुम्ही एक रकमी रक्कम जमा करता, त्याच्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न मिळते. पण अनेक ॲन्युइटी प्लॅन्समध्ये मूळ रक्कम परत मिळेलच असे नाही, म्हणून गुंतवणूक करण्याआधी योजना नीट समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. आता दुसरी आहे कॅटेगरी 2. बहुतेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की माझ्याकडे शिक्षण किंवा डिजिटल स्किल्स नाहीत, तर याला काहीच अडचण नाही. यासाठी उच्च शिक्षण किंवा मोबाईल कम्प्युटर ज्ञान असायलाच हवे असं नाही. चला तर मग अगदी सोप्या आणि जमेल अशा मार्गापासून सुरुवात करूया. ऑप्शन 1 आहे होम फूड सर्व्हिस म्हणजे घरगुती जेवण सेवा. तुमच्या घराजवळ मी जे सांगते ते आहे का? जसे की IT कंपनी, बॅचलर्स राहणारी अपार्टमेंट्स किंवा नोकरी करणारे लोक म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स. अशा ठिकाणी राहणाऱ्या अनेक लोकांना रोज घरचं साधं ताजं जेवण हवं असतं, बरोबर की नाही? तर जर तुम्हाला स्वयंपाक करता येत असेल तर मोठ्या मेन्यूची गरज नाही. फक्त 2 चपाती, भात आणि एक साधी भाजी पुरेशी आहे. तर माझं म्हणणं असं आहे, हे जेवण नीट पॅक करून लंच म्हणून पुरवठा करता येतो. सुरुवात नेहमी लहान प्रमाणात करा. जरी 10 ग्राहक असले तरी त्यातून नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते. आता दुसरं ऑप्शन येतं स्नॅक्स अँड होममेड प्रोडक्ट्स म्हणजे घरगुती पदार्थांचा व्यवसाय. तुम्ही घरी बसून अनेक पदार्थ तयार करू शकता, जसे की संध्याकाळचे स्नॅक्स, दिवाळी फराळ किंवा मिठाई, लोणची, घरगुती मसाले, बरंच काही. या व्यवसायाची सुरुवात तुम्ही स्वतःच्या अपार्टमेंट किंवा सोसायटीमधून करू शकता. यासाठी कोणतीही डिग्री किंवा विशेष शिक्षण लागत नाही. फक्त 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे नियमितपणा म्हणजे कन्सिस्टन्सी आणि स्वच्छता हायजीन. हळूहळू ग्राहकांचा विश्वास वाढत जातो आणि त्याच विश्वासावर तुम्ही स्वतःचा छोटासा ब्रँड उभा करू शकता. आता तिसरी कॅटेगरी येते म्हणजे माझ्याकडे मालमत्ता किंवा वस्तू आहेत, पण त्यातून उत्पन्न कसं मिळवायचं असं बरेच लोक कन्फ्यूज असतात. मी सांगते, जर तुमच्याकडे खालील गोष्टी असतील तर त्या वापरात नसलेल्या मालमत्तेतून उत्पन्न निर्माण करू शकताय तुम्ही. जसे की स्पेअर रूम म्हणजे अतिरिक्त खोली जर असेल, जर तुमच्या घरामध्ये एक मोकळी खोली असेल
तर ती पुढील प्रमाणे तुम्ही वापरात घेऊ शकता. जसं की पॉडकास्ट सेटअप, छोटा स्टुडिओ किंवा इंटरव्ह्यू स्पेस. या जागेसाठी तुम्ही तासावर भाडं म्हणजे आवरली चार्ज घेऊ शकता. आज अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सला परवडणाऱ्या रेकॉर्डिंग स्पेसेसची गरज असते. त्यामुळे तुमची रिकामी खोली नियमित उत्पन्नाचा स्रोत बनू शकतोय. अजून येते एक मोकळी जमीन. जर तुमच्याकडे वापरात नसलेली मोकळी जमीन असेल तर ती तुम्ही वापरू शकताय. बाईक पार्किंगसाठी, कार पार्किंगसाठी. हा एक सोप्या पद्धतीचा भाडे मॉडेल आहे. म्हणजे कमी खर्च, कमी जोखीम आणि सतत येणारं उत्पन्न यासाठी हा पर्याय उपयोगी ठरतो. आता तिसरे आहे घरातली वस्तू. जर तुमच्याकडे या वस्तू असतील जसे की DSLR कॅमेरा, ड्रोन झाला, शिड्या किंवा पार्टी स्पीकर्स, त्या वस्तू भाड्याने देता येतात. ज्या वस्तू सध्या वापरत नाही त्या अनयुज्ड असेट पासून उत्पन्नाचं साधन बनू शकतं. आणि थोडक्यात सांगायचं झालं ना, जे तुमच्याकडे आधीच आहे तेच तुमचं कमाईचं साधन होऊ शकतं. आता आपण ढळूया चौथ्या कॅटेगरीकडे. आता तुम्ही म्हणशाल माझ्याकडे मालमत्ता नाही पण माझ्याकडे बेसिक स्किल्स आहेत. तर यालाही काहीच अडचण नाही. यासाठी जमीन असण्याची गरज नाही, मोठे ॲसेट्स असण्याची गरज नाही. फक्त तुमची कौशल्य म्हणजे स्किल्स आणि थोडं डिजिटल ज्ञान पुरेसं आहे. आता याच्यामधले ऑप्शन्स मी तुम्हाला सांगते. म्हणजे आज जवळजवळ प्रत्येक घरात कोणी ना कोणी इंस्टाग्राम वापरत आहे, यूट्यूब चॅनल चालवत आहे किंवा स्वतःचा ब्रँड तयार करत आहे. पण खरं सांगितलं ना तर अनेक लोकांकडे ते नियमितपणे मॅनेज करण्यासाठी वेळ नसतो. तर इथेच तुमची संधी आहे. तुम्ही खालील गोष्टी करू शकताय जसे की इंस्टाग्राम अकाउंट हाताळणे, कंटेंट आयडिया सुचवणे, एंगेजमेंट वाढवणे, यूट्यूबसाठी बेसिक SEO शिकणे. जरी तुम्ही 1-2 छोटे क्रिएटर्स मॅनेज केले तरी दरमहाला तुम्ही 5,000 ते 10,000 कमवू शकता. यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही, फक्त बेसिक कम्प्युटर्स नॉलेज पुरेसा आहे. आता दुसरं ऑप्शन आहे थंबनेल डिझायनिंग. दररोज फक्त 15 ते 20 मिनिटं कॅनवावर वेळ द्या. यूट्यूब थंबनेल्स डिझाईन करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही प्रत्येक थंबनेलसाठी 250 ते 1000 रुपयेपर्यंत शुल्क घेऊ शकता. आज AI टूल्स उपलब्ध असले तरी क्रिएटर्सना अजूनही त्यांची स्टाईल आणि गरज समजणारी व्यक्ती हवी असते. लहान क्रिएटर्सना सॅम्पल्स पाठवून सुरुवात करा. जर त्यांना तुमचं काम आवडलं तर तुमचं पार्ट टाइम उत्पन्न सुरू होईल. आता इथं तिसरं ऑप्शन सबटायटल्स आणि एडिटिंग सपोर्ट. आता प्रत्येक यूट्यूब व्हिडिओसाठी सबटायटल्स आवश्यक असतात. ऑटो सबटायटल्स असतात पण मॅन्युअल करेक्शन नेहमीच लागते. जर तुम्हाला यामधून कोणतीही भाषा येत असेल जसे की इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू तर तुम्ही सबटायटल वर्क म्हणून पैसे कमवू शकता. आणि हे काम घर बसल्या करता येतं आणि सुरुवात करायला जास्त गुंतवणूकही लागत नाही. आता चौथं आहे ऑनलाईन टीचिंग. जर तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी, मॅथ, सायन्स किंवा कोणतेही विषय येत असेल तर तुम्ही ऑनलाईन शिकवू शकताय. अनेक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरती 1000 ते 2000 प्रति तास पेमेंट दिलं जातं. आणि विशेष म्हणजे परदेशींना कोणती लँग्वेज शिकवायची असेल तर ही आज मोठी संधी आहे. यासाठी ना तुम्हाला मालमत्ता लागते ना जमीन लागते, फक्त तुमचं ज्ञान आणि कौशल्य पुरेसं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्याकडे जे येतं तेच तुमच्या कमाईचं साधन बनू शकतं. आता एक वॉर्निंग मी तुम्हाला देते, लक्ष देऊन ऐका. एक अशी कॅटेगरी आहे जी तुम्ही पूर्णपणे टाळलीच पाहिजे. ती आहे फेक ऑनलाईन अर्निंग ॲप्स. आणि असे दावे करणाऱ्या ॲप्स पासून दूर राहा जे म्हणतात जाहिरात पहा आणि 300 रुपये कमवा, 100 रुपये जमा करा आणि 10,000 कमवा. टेलिग्रामवर येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट लिंक्स, व्हॉट्सअपवरील ट्रेडिंग ग्रुप्स यापैकी बहुतेक सगळे स्कॅमच असतात. सुरुवातीचे 3-4 दिवस काही रक्कम दाखवली जाते आणि त्यानंतर अचानक ॲप गायब होतं किंवा पैसे अडकून जातात. तर कधीही गुंतवणूक करू नका. जर ॲप अनरेग्युलेटेड असेल, त्यांचं RBI रजिस्ट्रेशन नसेल किंवा कोणतीही ऑफिशियल ऑथेंटिकेशन नसेल तर लक्षात ठेवा, सोप्या पैशांचा नादात तुम्ही मेहनतीची कमाई वाया घालू नका. खरी कमाई वेळ, सातत्य आणि कौशल्यावरती उभी असते, शॉर्टकटवर नाही. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे शून्य मेहनत असा अर्थ कधीच नसतो. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदा मेहनत करा, एक सिस्टम उभा करा आणि त्यानंतर उत्पन्न सतत येत राहते. सुरुवातीला वेळ, शिकणं आणि प्रयत्न लागतात पण एकदा ते काम सेट झालं की त्याचा फायदा दीर्घकाळ मिळतो. आज मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या. कोणाकडे मालमत्ता नाही, कोणाकडे औपचारिक शिक्षण नाही, कोणाकडे ॲसेट्स आहेत तर कोणाकडे कॅपिटल आहे. म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असली ना तरी गोष्ट स्पष्ट आहे, प्रत्येकासाठी काही ना काही संधी नक्कीच आहे. मुद्दा हा नाही की तुमच्याकडे काय नाही, मुद्दा हा आहे की तुमच्याकडे जे आहे त्याचा तुम्ही वापर कसा करता. फक्त एक उत्पन्नावरती अवलंबून राहणं आजच्या काळात धोक्याचं ठरू शकतं. म्हणून मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स तयार करणं ही गरज बनली आहे, पर्याय नाही. लहान सुरुवात करा, एक गोष्ट नीट जमवा आणि मग हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या उत्पन्नाच्या स्तोत्राकडे वळा.
जर तुम्हाला व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म, सेल्फ रेंटल लिस्टिंग साइट्स आणि विश्वासार्ह मार्गावर आधारित पार्ट 2 पाहायचा असेल तर खाली कमेंटमध्ये पार्ट 2 असं टाईप करा. आणि ही माहिती आवडली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.